जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद्यांवर कारवाई करत नाही तोपर्यंत सिंधू पाणी करार स्थगितच राहील असं परराष्ट्र मंत्रालयानं आज पुन्हा एकदा स्पष्ट केलं। पाकिस्ताननं दहशतवाद्यांना समर्थन देणं तात्काळ थांबवावं असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं। इराणमध्ये बेपत्ता 3 भारतीयांच्या शोधासाठी भारत सरकार इराणी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे असंही त्यांनी सांगितलं। जम्मू काश्मीरमधल्या शोपिया जिल्ह्यातून सुरक्षा दलानं 2 दहशतवाद्यांना अटक केली आहे। सुरक्षा दलाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर काल रात्री उशिरा सुरक्षा दलानं शोपिया परिसरामध्ये शोधमोहीम राबवली। या मोहिमेदरम्यान बास्कुचन परिसरामध्ये असलेल्या लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेच्या 2 दहशतवाद्यांनी सुरक्षा दलासमोर आत्मसमर्पण केलं। यावेळी त्यांच्याकडे 2 AK-56 रायफल, 4 मॅगझिन, जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली। दरम्यान राज्यातल्या दहशतवाद विरोधी पथकानं पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्हला भारताची गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपावरून एका संशयित व्यक्तीला ठाण्यातून अटक केली आहे। दहशतवाद विरोधी पथकानं या व्यक्तीविरोधात आणि त्याच्या संपर्कात असलेल्या 2 व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे। वेगानं बदलत्या काळात भारताच्या कृषी क्षेत्रात व्यापक बदल घडवण्यासाठी विकसित कृषी संकल्प अभियान महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला। आज या अभियानाचा प्रारंभ झाल्यानंतर पंतप्रधानांनी देशवासियांना संबोधित केलं। या अभियानाअंतर्गत 2000हून अधिक शास्त्रज्ञांची पथकं गावागावात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत असं ते म्हणाले। राज्य सरकारं आणि शेतकऱ्यांना मिळून कृषी व्यवस्थेमध्ये परिवर्तन घडवायचं आहे असं त्यांनी सांगितलं।